नमस्कार मित्रमंडळी. आज आपण आपला जो शेतातला कडबा होता तो एक साधारणपणे 365 पेंड्या कडबा जो आहे तर तो कडबा आपण दिलेला आहे. बाला मेटकरी म्हणून आहेत आणि ते त्यांच्या गोशाळेला घेऊन चाललेले आहेत आणि आपण साधारणपणे जे पेंडीची लांबी किंवा उंची आहे ते 7-8 फूट आहे. कदाचित काही कडबा 9-10 फुटापर्यंत सुद्धा चांगला आहे. तर हा कडबा आपण 20,000 या दरानं दिलेला आहे आणि आता त्या कडब्याची गाडी मोजणी करून भरायचं काम चालू आहे. तर हा पडलेला कडबा दिसतोय आपला आणि समोरच्या बाजूला गाडी मालक थांबलेले आहेत. आपण तिकडेही जाऊन त्यांच्याशी बोलणार आहे. ते काय काय करतायत ते आपल्याला माहिती सांगतील. तर माझ्याबरोबर गाडी मालक आहेत कदम आणि त्यांची ही जी गाडी आहे ती कडब्यासाठीच असते. म्हणजे इतर वेळेस दुसरी काम करतात पण आता या गाडीत कडबा भरत आहेत आणि कडबा भरणारी जी माणसं आहेत ती अनुभवी आहेत. त्याशिवाय हा कडबा व्यवस्थित रचला जाऊ शकत नाही किंवा भरला जाऊ शकत नाही. आणि हे माझ्यासमोर आहेत कदम. तर कदम तुमचं पूर्ण नाव सांगा. माझं नाव निवृत्ती महादेव कदम. आणि हा व्यवसाय जो आहे व्यवसाय म्हणूनच करताय तुम्ही. तर किती वर्ष करताय? हे 3 वर्ष झाला हा व्यवसाय करतोय. हा, आमचा वडिलोपार्जित व्यवसाय आहे. बर. आमचे वडील चुलते पहिल्यापासून व्यवसाय करतात. हा हा हा. हा. आम्ही हा कडबा बाजारला रविवारी अधून मधून गाव हा हा हा. सांगोला तालुक्यातली भरपूर गावं परत आणि किती लांब पर्यंत जाता तुम्ही? आम्ही कोल्हापूर पर्यंत जातो. कोल्हापूर पर्यंत जाताय? सातारा, कोल्हापूर, सातारा, सांगली किंवा अजून काय सोलापूरचा भाग? सोलापूर, आणि आपल्या भागातला कडबा संपला तर बाहेरनं कुठनं गोळा वगैरे करताय का? नळदुर्ग, हा 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 तुळजापूर, हा हा उमरगा हा या भागातून गोळा करतो. हा. आता मला एक सांगा, मी हा जो कडबा दिलेला आहे तो 20,000 या दराने दिलेला आहे. बरोबर आहे. हा, तर रेट योग्य आहे का? आता या वर्षी अजून रेट कदाचित वाढण्याची शक्यता आहे ह्याच्यापेक्षा अजून जास्त दर वाढेल. आणि हे घेणाऱ्याला पण परवडलंय का? म्हणजे हा, म्हणजे हा कडबा घेणाऱ्याला परवडलाय. आणि माझ्या गायीसाठी मी एक 200-250 कडबा ठेवलेला आहे आणि हा साधारणपणे अंदाजे 350 होईल, कमी जास्त होईल. तर हा कडबा आपण आज त्यांना दिलेला आहे आणि दर 20,000 रुपये 1,000चा या प्रमाणात दिलेला आहे. तर आपण आता ही जी कडबा भरतायत मंडळी तर त्यांच्याकडे थोडंसं कॅमेरा फिरवूया आणि त्यांनाही दाखवूया. तर मामा, तुमचं वरचं नाव काय आहे रचताय ते? खंडू भोसले, अकोला. आणि हे खाली पेंड्या देत आहेत त्यांचं नाव काय? दत्तू आहेत. मारुती दत्तू. मारुती दत्तू. तर हे खालनं पेंड्या मोजून देत आहेत आणि इकडे बसलेत आमचे सौदागर खंडेकर. आणि पलीकडच्या बाजूला मी जी आपली ट्रॉली आहे ती ज्वारीची कंच भरून ठेवलेली आहेत. आणि ज्वारी काय जास्त होणार नाही, 1-2 पोती होण्याची अपेक्षा आहे. तेवढे झालं तरी आपण समाधानी आहे. आणि सगळा कडबा एक माझा 550 ते 600 आत झालेला आहे. तर अशा पद्धतीनं आज आपला कालच शेतातला कडबा बाहेर काढून टाकला आणि काल व्हॉट्सअपला स्टेटस पण ठेवला होता. त्याच्यामुळं मला गिराईक लगेच मिळालं आणि आज आपला कडबा चाललेला आहे. निवृत्ती, मला तुमचा फोन नंबर सांगा म्हणजे लोकांना पण हा फोन नंबर जाईल. 91 हा. 58 76 62 01. परत एकदा. 91 58 76 62 01. आणि ज्यांना कडबा पाहिजे तर त्यांनी तुमच्याशी संपर्क साधला, फोन केला तर तुम्ही कडबा पोच करू का? वा वा, छान. समोरचा जो माणूस आहे तो कडबा रचायचं पण काम करतात. बनीम लावणे किंवा गंज लावणे किंवा ढेपण लावणे असं म्हणतो आपण. तर तुम्ही ते काम करताय. आणि तुमचा फोन नंबर सांगता का? 86 05 00 64 68. आणि नाव परत एकदा सांगा. खंडू संदीपान भोसले आणि गाव अकोला. तर तुम्ही कडबा लावून द्यायचं पण काम करताय, बनीम लावण्याचं. तर या संदर्भात जर कुणाचं काम असेल तर तुमच्याही संपर्क साधा. तुम्ही त्यांच्याकडे जाऊन किती कडबा आहे ते बघून ठरवून त्या दरावर तुम्ही लावून देणार. ओके. आज गाडी कडब्याची गाडी भरून पूर्ण झालेली आहे.
मंगळवेढ्यामधून भरून जाणारी ही गाडी पहिलीच आहे. कडब्याची जाणारी ही गाडी पहिली आहे. कडबा देणारा पण पहिला आहे, कडबा घेणारा पण पहिला आहे, भरणारे पण पहिलेच आहेत. आणि गाडीचे मालक जे आहेत कडबा घेऊन जाणार भाड्यानं, तर तेही पहिलेच आहेत. तर असं मंगळ्यातून ही आपली आज पहिलीच गाडी भरून चाललेली आहे. म्हणजे कडब्याची अजून सुरुवात झालेली नाही, पण आपली पहिली गाडी चाललेली आहे. आणि यानंतर परत हळूहळू कडबा जायला सुरुवात होईल. तर आता कडबा बांधायची पद्धत जी आहे ती अशा पद्धतीने गाठ बांधून परत गाडीला रस्सी पाठीमाग बांधली जाईल. आणि नंतर उतरताना ती रस्सी पाठीमाग बांधल्यानंतर फक्त झाडाला किंवा कशाला तर बांधून एक हिसका दिला तर पूर्ण कडबा जो आहे तो गाडीतला खाली पडला जातो. म्हणजे गाडी उतरायचं काम सहजासहजी होऊ शकतं. अशा पद्धतीने ही बांधणी चालू आहे. तर गाडी पूर्णपणे भरलेली आहे आणि गाडीच्या रस्त्यांची ओढ काढलेली आहे आणि मुदत करून परत एकदा ती गाठ बांधणार आहेत. तर अशा पद्धतीनं आपली गाडी भरून झालेली आहे आणि ओढ पूर्ण काढलेली आहे. तर ही आपल्या मंगळ्यातनं कडब्याची भरून जाणारी पहिली गाडी, छोटी गाडी आहे आणि 350 कडबा झालेला आहे. वरती मुदन केलेली आहे आणि ओढ काढायचं काम चालू आहे. तर अशा पद्धतीनं मुदन केल्यानंतर जी ओढ आहे ती निघते. तर मुदन केल्यानंतर अशी ओढ काढून हे पूर्णपणे गाडी आवळली जाते आणि पूर्ण ओढ निघालेली आहे. यानंतर ओढ निघू शकत नाहीत. यानंतर मग गाठ बांधली जाते आणि थोड्या वेळात ही गाडी इथून रस्त्याला लागेल. रस्त्याला जात असताना हा आपण व्हिडिओ घेतोय आणि हळूहळू आता गाडी रस्त्याला लागत आहे. तर अशी गाडी भरून पुढं चाललेली आहे.